आठवडाभराचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये मोठी घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 9 डिग्री सेल्सिअस इतक्या निचांकी पातळीवरती तापमान जाऊन पोहोचलेलं आहे आणि खरं तर त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण जळगाव जिल्ह्याची ओळख जर पाहिली तर ती उष्णतेसाठी आहे। जळगावात मात्र आज थंडीची लाट असल्यामुळे आपण बघतो की प्रत्येक गावांमध्ये असे अनेक नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी अशा शेकोट्या घेऊन बसलेले आपल्याला बघायला मिळतात। सकाळी 5 वाजल्यापासून अनेक नागरिक जे घराच्या बाहेर पडलेले असतात ते अशा प्रकारे शेकोटीवरती ऊब घेऊन थंडीचा बचाव करत आहेत। अनेक ठिकाणी तर आपण बघतो की उबदार कपडे घालून घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला जातोय। काही ठिकाणी गुळाचा चहा, काही ठिकाणी तर मसालेदार मिसळ आणि गरमागरम मिरचीचे भजे खाऊन थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला जातोय। अजून पुढच्या आठवड्यापर्यंत थंडीची लाट कायम राहील असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे। या वाढलेल्या थंडीने अनेक नागरिकांना सर्दी, पडसे आणि खोकल्याचे विकार जडलेले आहेत। दुसरीकडे मात्र हीच थंडी रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा आणि मका पिकासाठी अनुकूल असणार आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।